प्यारे बच्चों, आज हम जमात 7वीं मजमून मराठी से सबक नंबर 2 तू हे करू शकतेस इस सबक की रीडिंग करने जा रहे हैं। बच्चों, इस वीडियो को बनाने का मकसद है कि आप अच्छी से रीडिंग कर सकें मराठी की। तो चलिए शुरू करते हैं। प्रस्तुत पाठातील धनंजय नावाचा मुलगा नेहमी दुसऱ्यांना मदत करायचा, पण त्या मदतीच्या मोबदल्यात काहीतरी मिळवायची अपेक्षा ठेवायचा। त्याचे हे वागणे कसे चुकीचे आहे हे त्याच्या आजीने व बहिणीने आपल्या वर्तनातून त्याला पटवून दिले। आत्मविश्वास व चिकाटी हे गुण सतत नवनवे शिकण्यासाठी आवश्यक असतात, हे या पाठात दर्शविले आहे। बच्चों, इस सबक को समझने से पहले आप जान लीजिए कि ये जो आजी है ये गांव में रहती हैं, शहर में अपने नाती पोती के पास आई हैं और वो आते वक्त बहुत सारा सामान खाने पीने का लेकर आई हैं। देखिए, ये आजी हैं, ये अहम किरदार हैं और ये है दिशा और ये है धनंजय। चलिए आप सबक की रीडिंग करते हैं। आज दिशा आणि धनंजय खूप आनंदात होते, कारण त्यांची आजी गावाहून येणार होती। गावाहून येताना आजी नेहमी मुलांसाठी घरी बनवलेला खाऊ, शेतातली फळे घेऊन यायची। त्यांना आवडणारे पदार्थ बनवून खाऊ घालायची, त्यांचे खूप कौतुक करायची। धनंजय अभ्यासात खूप हुशार होता। तो नियमित अभ्यास करायचा, सगळ्या उपक्रमांमध्ये, स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा, वर्गात दिलेले सर्व प्रकल्प पूर्ण करायचा। संगणक व विविध पुस्तकांच्या मदतीने तो वैविध्यपूर्ण माहिती तसेच चित्रेही मिळवायचा। तो नेहमी दिशाला तिच्या शाळेच्या कामात मदत करायचा, पण केलेल्या मदतीच्या बदल्यात तिच्याकडून काहीतरी घ्यायचा। शाळेतही त्याला कुणी मदत मागितली तर त्या बदल्यात तो मदत मागणाऱ्याकडून अपेक्षा करायचा। एके दिवशी दिशाला विज्ञान प्रकल्प पूर्ण करायचा होता। त्याने धनंजयाची मदत मागितली। त्या बदल्यात त्याने तिच्या जेवणाचा नवा डबा मागितला। तिने नकार दिला। तेव्हा तो दिशाला म्हणाला, ठीक आहे, मग एकटीच प्रकल्प पूर्ण कर, मी चाललो खेळायला। त्याला माहीत होते की आपली छोटी बहीण आपल्याशिवाय प्रकल्प पूर्ण करू शकणार नाही। धनंजयाचे बोलणे ऐकून दिशाच्या डोळ्यात पाणी आले। आजी सोफ्यावर बसून हे पाहत होती। आजी तिला म्हणाली, दिशा, तू दुसऱ्यांवर अवलंबून राहत जाऊ नकोस। धनू स्वतःची कामे स्वतः करतो, म्हणून त्याच्यात आत्मविश्वास आहे। तुलाही तुझ्यातील क्षमतांवर विश्वास ठेवायला पाहिजे। चल, मी तुला प्रकल्प पूर्ण करायला मदत करते। संध्याकाळी धनंजय खेळून आला तेव्हा त्याला खूप नवल वाटले, कारण दिशा तिचा प्रकल्प पूर्ण करत होती। रात्रीच्या जेवणापर्यंत तिने आपला प्रकल्प पूर्ण केला। दिशाला स्वतःचाच खूप अभिमान वाटत होता। दुसऱ्या दिवशी वर्गातही सर्वांनी तिच्या प्रकल्पाचे कौतुक केले। देखो बच्चों, इसको आपको रीडिंग करना है, बार बार रीडिंग करना है। ये हमारा पार्ट पहला यहाँ पे ख़त्म होता है। अगले पार्ट में हम जल्द मिलेंगे।